अपने विभिन्न मांगों को लेकर आरोग्य स्त्री परिचारकों द्वारा किया गया ज्ञापन। महाराष्ट्र राज्य में न्यूनतम वेतन एवं आरोग्य स्त्री परिचार का अंशकालिक नाम बदलने के संबंध में एवं विभिन्न मांगों के संबंध में भेजे गए प्रस्ताव को आगामी मानसून सत्र में मंजूरी देकर न्याय दिलाया जाए। सभी महिला परिचारकों ने नंदुरबार जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर रविंद्र सोनवणे को ज्ञापन सौंपा गया। यह भी मांग की गई कि जिले में महिला परिचारिकाओं को वर्दी और पहचान पत्र मिले। नंदुरबार से राहुल उपासनी की रिपोर्ट। नमस्कार, माझे नाव संगीता अनिल वायकल। आम्ही आरोग्य खात्यातील PTL कर्मचारी व अंशकालीन स्त्री परिचय असे आम्हाला संबोधले जातात। आज आम्ही इथे जिल्हा परिषदला निवेदन देण्यामार्फत आलो होतो। आमच्या काही मागण्या आहेत त्या काही दिवसापासून पूर्ण होत नाही। 4-5 वर्षापासून आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। आज पण आम्ही इथे आमच्या मागण्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो। काही आमच्या मागण्या अशा आहे की आम्हाला एकूण वेतन 21,000 रुपये दिलं पाहिजे। आज स्त्री परिचय ही अर्धवेळ म्हणून संबोधली जाते, पण तिला अर्धवेळ स्त्री परिचयचे काम नाही। तिला पूर्ण वेळ NM बरोबर सोबत राहून काम करावं लागतंय व तिला त्याबद्दलचा मोबदला दिला जात नाही। अक्षरशः सरकार आज भ्रष्टाचारावरच आलेले हे मी स्पष्ट करू शकते। कारण की आज शेतकरी बी असला तर त्याला शेतमजुरीवाला पण असला तर त्याला 200 रुपये रोज मिळतोय व तो आपलं उदरनिर्वाह त्या 200 रुपये रोजाप्रमाणे करू शकतो। पण आम्ही अक्षरशः म्हणजे 100 रुपयात उदरनिर्वाह कसा करावा हा मोठा आम्हाला प्रश्न पडला आहे। आता तर आमची जी क्षमता होती ती पण संपण्यात आली। अक्षरशः अश्रू आमच्या डोळ्यात येतात, पण ते कुणाला दिसत नाही किंवा आम्ही धावू पण शकत नाही। या जागेवरती आम्ही काम करत असताना आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला संपचा बी अधिकार नाही किंवा तुम्ही संपावर राहू शकत नाही। एका दिवसाची रजा मागितली तर एका दिवसाची रजाचा आम्हाला अर्ज ठेवावा लागतो की आम्हाला दुसऱ्या गावी जायचं विनंती करावी लागते, तरच आमची MO किंवा NM हे आम्हाला सुट्टी देतात, तेव्हा आम्ही कुठेतरी जातो। म्हणजे एका दिवसाच्या मानधनाला पण आम्हाला स्वतंत्र जीवन जगू शकत नाही। सरकार आमच्यावर करत आहे किंवा हा खरंच खूप मोठ्या प्रकारचा अन्याय आम्ही समजत आहे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही अटी आमच्या मागे घेणार नाही। आम्ही सातत्याने संघर्ष करू किंवा आम्ही आता अक्षरशः दुर्गा काली यांचे म्हणजे रूप धारण केले हे पण तुम्ही समजू शकता। आता अक्षरशः म्हणजे एक साधारण स्त्री नाही म्हणून आता दुर्गा कालीचे रूप आम्ही धारण केलेले आहे। माझ्या बहिणी काही इथं आहेत ज्यांच्या वेदना मी आज तुम्हाला सांगू शकते। एक आमची बहीण अशी आहे जिच्यावर परिवाराची अक्षरशः जबाबदारी आहे। तिला 2 मुलांचा सांभाळ करावा लागत आहे। तिचे जो व्यावहारिक आर्थिक व्यवहार जे भागवत होते अक्षरशः तिच्या पाठीशी नाहीये। म्हणजे आज ती विधवा आहे, तर तिनं या 3,000 मध्ये आपल्या मुलाबाळांचं शिक्षण व त्यांचे वाले जे आर्थिक खर्च आहे तिने कसं करावा। एकटी स्त्री ह्या 3,000 वरती हा घरातला परपंचन शक्य नाही होऊ शकत। म्हणून सरकारने हा पण निर्णय घ्यावा किंवा आमच्या सोबत काही महिला अशा आहेत ज्यांना मुलं बाळ नाहीये, मग पुढच्या आता त्यांची वय संपण्यात आली म्हणजे ते अक्षरशः 1 रुपये रोजावर काम करून म्हणजे 50 रुपये महिन्यावर मानधनावर काम केलंय त्यांनी। तर आज त्यांना म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या PSC आरोग्य खात्याला देऊन सुद्धा त्यांना आज मानधन वाढ भेटत नाहीये किंवा त्यांच्याशी खूप अत्याचार होते। त्यांच्या पुढच्या आयुष्य त्यांनी कसं जगावं हा पण मोठा प्रश्न आम्हाला पडलाय की सरकारने हा पण आमच्यावर एक लक्ष द्यासारखा विषय आहे। म्हणजे आता यांना कुठून न्याय मिळेल हे उत्तर सुद्धा सरकारने आम्हाला आता दिले पाहिजे।
की त्या यांच्या जेव्हा हे वयोमानाने आडले, यांचे हातपाय आडले तर यांना कोण वागेल, त्यांना आश्रमशाळाची पाळी येईल का, त्यांना कोण कुठला आधार देईल, हे पण प्रश्न मोठा आम्ही सरकार पुढे मांडत आहोत. एवढं बोलून मी